नमस्कार मित्रांनो, क्रिश अँड निकी या नव्यानेच चालू केलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझा इटलीमध्ये चौथा आणि शेवटचा दिवस आहे. या दिवशी काय काय झालं ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. या दिवशी पण मला काही विलक्षण अनुभव आले, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला समजेल ते कुठले कुठले अनुभव होते. आजच्या दिवसात काय काय झालं ते सांगण्यासाठी मी काल रात्री काय घडलं ते पण थोडंसं सांगतो. काल रात्री माझं अचानक पोट दुखायला लागलं होतं. संध्याकाळपासून थोडंसं पोटात गडगड जाणवत होतं आणि पोट दुखणार याची भीती होतीच मला. आम्हाला पहिले वाटलं की आम्ही मस्तपैकी बासुंदी पुरीचं जेवण केलं आहे, तर कदाचित त्या बासुंदी पुरीमुळे मला त्रास होतो आहे असं वाटत होतं. पण संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर जरा जास्तच दुखायला लागलं. तेव्हा मला लगेच लक्षात आलं की मला हा त्रास पोटदुखीचा नाही तर किडनी स्टोनचा त्रास आहे. कारण किडनी स्टोनच्या त्रासाचा अनुभव मला अगोदरही होता. आणि त्याच वेळेस मी राहुलला म्हटलं की कदाचित मला जास्त त्रास होऊ शकतो आहे, तर काही वाटलं तर मी तुला झोपेतून उठवेल. त्याला पहिले मी सांगितलं नाही की किडनी स्टोनचा त्रास आहे, पण त्याला म्हटलं की पोट दुखायला लागलं जास्त तर मी तुला उठवतो. तो म्हणे काही हरकत नाही, तू मला रात्री काही वाटलं तर मला उठव म्हणून. आणि शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं. रात्री 12:30-1च्या दरम्यान माझ्या पोटात खूप जास्त दुखायला लागलं. काळजीपोटी राहुलने थांबवलं नाही आणि लगेच ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली. ॲम्ब्युलन्स आली, मला हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्या काही रेग्युलर ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट त्यांनी कंप्लीट केल्या. आणि तरीही माझा पेन थांबला नाही, म्हणून त्यांनी शेवटी सलाईन थ्रू मला पेन किलर्सचा एक डोस दिला. पेन किलरचा डोस दिल्यानंतर मला बरं वाटायला लागलं. ओव्हरऑल 338 युरोचं बिल झालं. आता एवढं मोठं बिल जर इन्शुरन्स कंपनीने दिलं नाही तर हा माझ्यासाठी खूप मोठा खर्च होता, म्हणून मनच सारखी धाकधूक लागलेली होती. पण तरीही डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही आत्ता बिल घ्यायला कोणी नाही, म्हणून सकाळी 9 वाजेनंतर या, म्हणून मला हॉस्पिटलमधून परत घरी पाठवून दिलं. आता पहाटेचे 5 वाजता मी तिथून टॅक्सी करून घरी आलो आणि आता मला तेच बिल द्यायला जायचं होतं. 338 युरो एवढं मोठं बिल झालेलं असून सुद्धा तिथल्या डॉक्टर्स किंवा स्टाफने मला कुठलेही पैसे न घेता घरी जाण्यास सांगितलं आणि सकाळी 9 वाजेनंतर येऊन हे बिल पे केलं तरी चालेल असं सांगितलं. येताना मी टॅक्सीने आलो होतो, त्यावेळेस मला 50 युरो लागले वन साईड. म्हणून मी म्हटलं जाताना आपण बसने जाऊया, कारण बसचं तिकीट फक्त 3 युरो होतं. म्हणून मी या बोर्डवरती बस किती वाजता आहे आणि कुठली बस जाते ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. माझा मित्र जिथे राहतो त्या गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं, म्हणून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती जे हॉस्पिटल होतं तिओने दि ट्रेंतो, जिथे माझी ट्रीटमेंट झाली त्या गावाला मला जायचं होतं. ठरल्या वेळेप्रमाणे अगदी 2-3 मिनिटाच्या फरकाने बस आली. बसमध्ये चढल्यानंतर मी तिकीट काढलं. ड्रायव्हरने मला तिकीट दिलं. 1 युरो 60 सेंट्स एवढीच तिकिटाची किंमत होती 15 किलोमीटर जाण्यासाठी. पण कुठे जायचं हे माहीत नसल्यामुळं मी वारंवार गुगल मॅप चेक करत होतो आणि गुगल मॅपच्या साहाय्याने मी योग्य त्या ठिकाणी पोहोचणार होतो हे मला माहिती होतं. पण बसमधला प्रवास माझ्यासाठी खरंच खूप विलक्षण होता आणि एक खूप आगळावेगळा अनुभव होता, कारण दोन्ही बाजूला बर्फाचं साम्राज्य आणि मधोमध फक्त रस्ता. हा अनुभव खूपच विलक्षण होता. जणू काही फ्रोझन मूव्हीमधल्या जादुई दुनियेतच आलोय असं वाटत होतं. डोंगराळ प्रदेश आणि गावाकडचे छोटे गल्लीबोळातले रस्ते, ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट खूपच आकर्षक आणि मनाला भिडणारी होती, ती म्हणजे इथली स्वच्छता. आजूबाजूला एवढी स्वच्छता होती की कुठेही कचऱ्याचा एक नामशेष सुद्धा दिसत नव्हता. शेवटी 2-3 ठिकाणी विचारत मी हॉस्पिटलपर्यंत येऊन तर पोहोचलो. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मला एक अजून प्रॉब्लेम सहन करावा लागला. तो म्हणजे इथे लोकांना इंग्लिश येत नव्हतं आणि मला इटालियन येत नव्हतं. शेवटी मी एकाला गुगल ट्रान्सलेटरचा यूज करून विचारलं की मला माझं बिल पे करायचं आहे, कुठं जायचं. त्याने सांगितलं की ही रेड लाईन फॉलो करा, ज्याच्यावर लिहिलं आहे कासा म्हणजेच तिकीट. तर तिकीट पे करण्यासाठी मी रेड लाईन फॉलो करत जिथे जाईल तिथे जाऊन थांबलो होतो. ह्या प्रत्येक लाईन काहीतरी दाखवत होत्या. जसं काही रेडिओलॉजिस्टकडे जायचं असेल तर ब्लू लाईन फॉलो करायची, एक्सरे काढायचा असेल तर ऑरेंज लाईन होती आणि इन्क्वायरीसाठी ग्रीन लाईन होती. मी आपलं रेड लाईन फॉलो करत तिकीट काउंटरपर्यंत येऊन पोचलो. पण हे तिकीट काउंटर जरा वेगळंच होतं. इथे कोणी स्टाफ नव्हता, तर इथे एक ऑटोमेटेड मशीन लावलेली होती
आणि या मशीनवरती मला जे बिल दिलेलं होतं ते बिल मला स्कॅन करायचं होतं. स्कॅन करून मला पेमेंट करायचं होतं. पण स्कॅन केल्यानंतर लक्षात आलं की माझं बिलच अजून जनरेट झालेलं नाही आहे. शेवटी मी इथल्या स्टाफला विचारलं. त्या स्टाफने सांगितलं की तुम्हाला आत्ता बिल पे करता येणार नाही, तुम्हाला कमीत कमी 15 दिवस थांबावं लागेल. मी त्यांना हेही सांगितलं की मी परत इंडियामध्ये चाललो आहे. तर ती अजून खुश होऊन म्हणाली मला की ठीक आहे, इथली ट्रीटमेंट तुझ्यासाठी आमच्यातर्फे गिफ्ट असं समज आणि तू पे केलं नाही तरी चालेल. मला हा अनुभव पण माझ्यासाठी खरंच खूप वेगळा अनुभव होता, कारण की कुठल्याही प्रकारचे पैसे पे न करता मला ते जाऊ देत होते. शेवटी मी म्हटलं की ठीक आहे, आता मी प्रयत्न केला आहे आणि हे पैसे घ्यायला तयारच नाही, म्हणून मी जाण्याचा परत प्रवास चालू केला. योगायोगाने परत जाण्याची बस माझी 15 मिनिटांनी दाखवत होती. त्यामुळं मी थोडा वेळ थांबून इथल्या निसर्गाचा अनुभव घेत होतो. लांब मला बर्फ पडलेला दिसत होता. म्हटलं हा बर्फ काय आहे म्हणून थोडंसं झूम करून बघितलं. तर झूम करून बघितल्यावर लक्षात आलं की अरे हा नुसता बर्फ नाही आहे, तर इथे आईस स्कीइंग चालू आहे. अशा पद्धतीने मी बसचा प्रवास पूर्ण करून पुन्हा एकदा पोंते आर्को या शहरात परतलो होतो. या शहरात परतल्यानंतर मला पुढचा प्रवास चालू करायचा होता एअरपोर्टला जाण्यासाठीचा. तर हा होता माझा आत्तापर्यंतचा आलेल्या आगळ्या वेगळ्या विलक्षण अनुभवांचा प्रवास. आणि इथून पुढच्या आलेल्या अनुभवांसाठी मी एक दुसरा भाग बनवत आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप जास्त लांब होणार नाही. तो येणारा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.